देवता कुलदेवता प्राणदेवता वास्तुदेवता सर्व देवी देवता ज्याप्रमाणे प्राणदेवता असतात तुमच्या समोर उभे असलेले यजमान श्री दिवा शहर येतात शहरस्थ शहरदेव यथाचे भोगदेव दिवा शहर सहकुटुंब सहपरिवार जी काही तुझ्या पूजा अर्थ केली त्या पूजा अर्थ कोणाचं काही येणारे मुखातून येणारे शब्द असतं कोणाचे फोटो घडल्याने क्षमा करून जी काही आता संस्था सरपंच करता संस्था सरपंच करताना कोणाचा फोटो वाटा नाही तर फोटो वाटा सर्व दक्षिणा यथाच किंवा काही नोकरीधंदा करतात नोकरीधंदा पैशाला कोणाचा फोटो वाटा नाही तर त्यांची मूळधन शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या द्वंद्वातून 64 करा 64 कुठे त्यांच्या कुठून चांगल्या कुठून यशोदा मार्ग दाखवून त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी जाते तो त्या ठिकाणी यशोदा मार्ग दाखवून ठीक आहे तुझी पूजा असते की त्या पूजेत कोणाच्या मुखातून येणार शब्द तंत्र मंत्र ह्या प्रकारची पूजा करूया त्यांची घोड मानो ठीक आहे तुझी पूजा असते की पूजाची घोड मानो ठीक आहे ह्या पांडवांना दिवा करणे जे आपलं नवनिर्माण श्रीनाथ आणि काही कामधामा हे जोडलेली आहे तो कामधामा योगलेली असताना त्याला ते कोणाला खोटं वाटत दूर करून ते काय आंदोलन करायचं ठरवलं आंदोलन करायचं त्यांच्या पाठीशी कृपाशी भेटलं त्यांच्या सजावल्या ते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातील त्याच्या ठिकाणी त्यांच्या कृपाशी भेटलं ठीक आहे यांची जी काही मागणी असेल सुखा त्याप्रमाणे ठीक आहे यांच्या कृपाशीला करून त्या सर्व पात्रांना सर्वांना एकत्र करून सर्वांना सर्वांची इच्छा पूर्ण करू जो काही नादा फट मान्य करू यांना कुठेही दुःखवत न होता जो काही यांची इच्छा परिपूर्ण करून नादा फटवले मान्य करू संध्याकाळ कर शिव हर हर महादेव यातून नारळ पडा खाली तिथे आज का वर बसून वा गणपती बाप्पा शिव हर हर महादेव भंडार महाराज की जय हनुमस्वामी महाराज की धरेश्वर महाराज की सर्वदक्षानगर मन्ने दोघंटात मनस मनसे राबी देवरवरनगरमा एका नवासन देवर सुरावर बरगरासन देवरवरना एका गायत्री धन देवरवर भवगंटात मनस मनस्या एका गायत्री नाही देवरवरना ओम रमणाय देवरवरना ओम रमणाय देवरवरना ओम ब्रह्मवरारी पुरंदगारी पुरमदाक्षनगर मन्ने तो बाबा ओम गांधी पुष्टि वजन देवरवरना नगर मन्नेता ओम राघव देवरवरना मन्नेता देवरवरना ओम सर्व मंगल मंगल देवरवरना ध्यायिनी नमो पुटे नमो देव्यानि महादेव शिवाय संपदे नमो ध्यानि गलर प्राणी भवानी का कर्मल्ले धोबी प्रवेशन कर्मण्य दावदेवरा ओम गणपति धोबी देवरा गणपति मनस्य धोबी देवनिगस्य अकाल विज्ञान देवरा उर्मनाय धोबी देवरा बालचंद्रानि धोबी देवरा कर्मण्य दवरण्यता एका गायत्री पुन्नान देवरा कर्मण्य अकाल विज्ञान ज्ञानमन देवरा ये देवरा कर्मण्य अकाल कर्मण्य धोबी देवरा या गुंदेनु विकार धवला या सुप्रभस्तारुता या वीणावर गंध मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांडित शंकरा प्रभुदेवी देवी सदा वंदिता सामरपातुन सरस्वती भगवती निषेध यात्रयापा कर्मण्ये धोबिदेवसन कर्मण्य करणा भगवतुंड महागाय सर्वकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवदर्वकारी गुरुदा येचला हृदयस्थान देवदर्व कर्मण्य धोबिदेवसनावर्जा अस्माकं दानमंदिर भगवतो भगवती देवसना ओंद्यानंद्रे धोबिदेवसना कर्मण्य देवदर्वस्मनस्य योगसाजनमे धोबिदेवदा यजमान सर्वदक्षान कर्मण्य भगवंतस्मन यजमानस्य धारस्य सुरफलितावनवरे ओम दर्वदक्षान कर्मण्य भगवंतस्मनस्मन्य यजमानस्य सर्वदक्षान समर्पयामि जाऊ दे सचिन तुम्ही बळी घ्यायची बळी घ्यायची उद्याचं पाणी घ्यायचं एका तामानामध्ये सोडायचं 3 तास पण करायचं ओम गणेशाय नमः तिथा ओम गणेशाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः थोडं परिधामानामध्ये ओम गोविंदपतीय नमः सर्व दक्षाण कर्मण्ये भगवंतात मनस्य एका गायत्री गंधाने देवदर्शन कर्मण्ये ओम केशवाय नारायण नमः देवाय गोविंदाय नमः विष्णवे नमः तुरायिका हरिकेशाय नमः पद्मनाभाय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः देवाय नमः भेंद्राय नमः कृष्णाय नमः प्रणवस्य धर्मस्य महात्मा धीवदा देवी गायत्री गंधाने विनियोगस्य भगवती ब्रह्मणा ब्रह्मण्ये वासनदर्शक्षा एका सर्वदक्षिणे कर्मण्ये देवदर्शना अकाल देवदर्शना यजमानस्य देवदर्शना ओम भगवती प्रेमा देवदर्शना यजमानस्य अकाल देवदर्शना कर्मण्ये देवला भगवंतस्मनस्य विनियोगस्य कर्मण्य अकाल ज्ञान देवदर्शना कर्मण्ये भगवंतस्मनस्य एका गायत्री गंधाने देवदर्शना
अपाल नित्यम दान मंगल दक्षिण ग्रहण्यता एक ग्रहण्यता सर्वदक्षिण याजनामि रूपिणी ध्रुवकेन स्नानं समर प्रियामि सर्वदक्षिण ग्रहण्यता भगवान धर्मदस्मनस्य विधि योग सर्वदक्षिण लाभर्ध सर्वदक्षिण अपाल नित्यम दान मंगल दक्षिण गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयो महेंद्रतनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुरनदी ज्ञातादया जंगती पूर्णापूर्णजले समललिता देवी सदा वंदिता ओम मंगल माता वयामि तापयामि भूरि खड्ड्यांची त्याविषयी सांगा आणि हे का करावं लागलं तुम्हाला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत गावडे, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित शहराध्यक्षा अंकिता कदम यांच्या वतीने यावर्षी म्हणजे दरवर्षीच आंदोलन केलं जातं. गेल्या वर्षी आपण झाडे लावण्याचा कार्यक्रम केला होता खड्ड्यांमध्ये. यावर्षी खड्ड्यांची शांती करण्याचं आंदोलन केलं. हे आंदोलन करण्यामागे इतकंच हेतू आहे की पालिका प्रशासन यांना दरवर्षी सांगावं लागतं की गणपती येणार आहेत किंवा कोणतं तरी सण समोर आणून खड्डे बुजवा हे सांगावं लागतं. यावर्षी अशी अवस्था आहे की गणपती यायला अजून बराच उशीर आहे, पण त्याआधीच इतके खड्डे झालेत की प्रवाशांना येणं जाण्यासाठी खूप त्रास होतोय. त्यासाठी पालिका प्रशासन यांच्याकडे विनवणी केल्याने ते खड्डे बुजवतील असं वाटत नाही, कारण की दरवर्षी आपण बघतो की ते बरोबर गणपतीच्या 5 दिवसाआधी खड्डे बुजवायला घेतात. त्यासाठी आम्ही हा आंदोलन लवकर घेतलं की जे खड्डे खूप झाले, आपण दिवा शीट रस्ता पाहत असू, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता असेल, दिवा स्टेशनला जो साबे रोडचा सुरुवातीचाच जो स्पॉट आहे, या ठिकाणी इतके खड्डे झालेत की तिथून चालताना लोकांना किंवा प्रवाशांनाही त्रास होतो जे गाडीने जातात. तर त्यासाठी आजचं आंदोलन घेतलं आणि या आंदोलनामागचा हेतू हाच आहे की दरवर्षी हा रस्ता जो आपण बघता याचे कॉन्क्रिटीकरणाचे पैसे काढले गेले, याचे डांबरीकरणाचे पैसे काढले गेले, पण आज तक दिवाशीट रस्ता हा 100% पूर्ण झालेला नाही आहे. जेव्हा आपण पालिका प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करतो तेव्हा कारणं सांगितली जातात की शेतकरी आहेत ते अडचण करतात, जे जागा मालक आहेत ज्यांचे रस्त्यामध्ये जागा गेलेल्या आहेत हे या रस्त्याची डागडुजी किंवा रस्ता बनवण्यासाठी अडचण करतात. तर माझं असं म्हणणं आहे की गेले 20 वर्ष आम्ही हेच कारण ऐकतोय. जर हे पालिका प्रशासनाकडनं या जागे मालकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मी सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय आमचे माजी आमदार राजूदादा पाटील यांनी लोकसभेला श्रीकांत शिंदे जे ज्यांना ओळखलं जातं काय बोलतात ते इन्फ्रामॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा त्यांना संबोधलं जातं, तर मी विनंती करेन की ज्याप्रमाणे राजसाहेब आणि राजूदादा पाटील यांचा शब्द ऐकून आम्ही खासदारांना लोकसभेला मतदान केलं होतं आणि ते आज निवडून आले. जर हे पालिका प्रशासनाला 20 वर्ष झाले हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही सर्व जागे मालकांना सोबत घेऊन श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत आपले यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या मार्फत हा प्रश्न सुटतो का हा प्रयत्न करू. कारण की मतदान देताना किंवा मतदानाचा प्रचार करताना आम्ही देखील मनसे म्हणून लोकांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे मतं मागायला आलोय तेव्हा आम्ही या बाजूला उभे आहोत, पण जेव्हा लोकांची कामं हवी असतील तेव्हा आम्ही लोकांच्या बाजूने उभे असू.